एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर मी अशी कशी रेडी झाले होते आणि माझे आहो आज देवपूजा करत होते। जे मी काम त्यांना सांगितले ते करत होते मनापासून। मग छान आहे ना, मी पटकन आवरून घेतलं आणि माझे आहो बोलले इयरिंग्स चेंज कर, जे सोन्याचे आहेत तेच घाल, तेच छान दिसतात। म्हटलं ठीक आहे चला। आहोनी मस्त असे घालून दिले, मला काही ते घालता येत नाही, ते फिरकी वगैरे लावावी लागते। मग त्यांनी घालून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघंही मस्त असे रेडी झालो होतो, कारण आम्हाला आज जायचं होतं बाहेर। आमच्या घरात आज एक नवीन वस्तू येणार आहे म्हणून। मग चाकणला पोहोचलो आणि पहिले गेलो होतो सर्व्हिसिंग सेंटरला, कारण आमची गाडी जवळजवळ 2 महिने तिथे अडकली आहे आणि तिचं काम खूप निघालं आहे, त्याच्यामुळे ती तिथेच आहे। मग जरा चौकशी करावी म्हटलं, मग आहो गेले होते आतमध्ये बोलायला त्यांच्यासोबत, मी बाहेरच थांबली होती। आहो बोलून आले, कारण तिचं काम जवळजवळ 85-90% तर कंप्लीट झालं आहे, थोडंफार राहिलं आहे। मग तिथून आम्ही पुढे जायला निघालो, आमचं थोडं काम होतं तिकडे करून आलो आणि त्याच्यानंतर निघालो होतो ते वाकी खुर्द आहे ना, तिथे निघालो होतो, कारण तिथे सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्या दुकानात आम्हाला जायचं होतं, कारण आम्हाला घ्यायचं आहे फ्रीज। पण तिथे काय मला आवडलं नाही, माझ्या आहो नाही आवडलं नाही। मग आम्ही जिथे 2-4 दिवस आधी बघून गेलो होतो तिथेच फायनली आलो। मग तिथे फायनल केलं काय कसं आहे ते सगळं, प्राईस वगैरे बिल वगैरे केलं। त्याच्यानंतर हे आहे आमचं फ्रीज। फार भारी वाटते आम्हाला की आम्ही नवीन वस्तू घेतो एवढ्या महागाची, बापरे। त्याच्यानंतर मस्त ना 2 तासाने ती डिलिव्हरी रूमला आली आणि रूममध्ये बापरे एवढा पसारा होता ना, कारण फ्रीज कुठे ठेवायचं हे डिसाईडच नव्हतं। पटापट वस्तू हलवल्या जागच्या, जिथं फ्रीज ठेवायचं ती जागा पूर्ण क्लीन केली। त्यानंतर आहे ना, मला ती ओपनिंग करायची फार घाई झाली होती। याच्या आधी केली होती आहोनी, पण मला ओपनिंग करायची होती, माझी फार हौस होती। तो बॉक्स एवढा जड होता ना का विचारूच नका। आहो बोलले बाई काही खातपीत जागं, म्हटलं हो नंतर बघूया, आधी मला फ्रीज बघायचं आहे। मग आहोनी ओपन करून बघितलं, त्याच्यामध्ये जे आहे ते बघितलं आहे की नाही। मग मी पण बघितलं, म्हटलं मला पण बघायचं आहे। मग मी पण बघून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना सगळं ग्लासचं आहे, मला फार आवडतं ते ग्लासचं, मला पाहिजे होतं असंच। म्हणजे बाकी फायबर आहे, पण जे ग्लास ठेवलेले आहेत ना ते सगळे ग्लासचे आहेत। मग छान बघून झालं माझं फ्रीज आणि मी मस्त आहे ना त्याची पूजा वगैरे करून घेतली, ड्रेस वगैरे चेंज करून छान पूजा करून घेतली। खरं सांगू का, हे 2025 आहे ना आमच्यासाठी फार लकी आहे की आमची एंगेजमेंट झाली आहे, त्याच्यानंतर आमच्या घरात नवीन नवीन वस्तू आल्या आहे। खरंच खूप भारी वाटते। माहिती आमच्या मागे थोडाफार लोड झाला आहे त्याच्यामुळे, पण ठीक आहे, दोघंही कमवते म्हटल्यावर थोडाफार लोड पटकन क्लिअर होईल एवढ्या 2-1 वर्षामध्ये, एवढं तर सांगू शकतो आम्ही। त्याच्यानंतर पटकन पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त वाटत होतं पूजा करताना, कारण असं वाटतं ना यार नवीन काहीतरी घेतलं की बाप रे त्याच्यामध्ये काय करू आणि काय नाही। मग मस्त आहे ना, जो भाजीपाला होता रूमला तोच पटकन ठेवून घेतलं। बघूयात पुढे फ्रीज ऑर्गनायझेशन जे असेल, जे पाहिजे ते घेईल मी, ट्रे वगैरे। आणि नंतर देवपूजा केली, मस्त पंत्या वगैरे लावून घेतल्या बाहेर। तुम्हाला फ्रीज कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्लॉग पण कसा वाटला ते पण